नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि स्वादिष्ट मटण सूप, ज्याला आपण मटणाचा रस्सा देखील म्हणतो। आणि याच मटणाच्या सूपापासून मटण करी हे देखील बघणार आहोत। चला तर मग कृतीकडे वळूया। तर मटण सूपसाठी साहित्य आपण घेतले आहेत बारीक चिरून घेतलेला कांदा, आलं पेस्ट, लसूण पेस्ट आणि कोथिंबीर। तर एकीकडे आपण कुकर तापवायला ठेवूयात। त्यामध्ये टाकूयात 2 ते 3 चमचे तेल। तेल छान गरम झालं की त्यात टाकायचा आहे आपल्याला कांदा। आता हा कांदा तेलामध्ये छान परतून घ्या। जेवढा छान कांदा परताल तेवढं त्याचं कांद्याचं पाणी निघून जाईल आणि कांदा लवकर शिजेल। कांदा थोडासा गुलाबीसर झाला आणि तो छान शिजला की त्यात टाकायचं आहे आपल्याला आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट। तुम्ही ती एकत्र केली तरीही चालेल, वेगवेगळी केली तरीही चालेल। आता हे मिश्रण चांगलं परतून घ्या। त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यात हळद, धना पावडर। जर तुम्हाला थोडं तिखट हवं असेल तर तिखट पावडरही टाकू शकता आणि थोडंसं हिंग। हिंगामुळे लहान मुलांना जर खायचं असेल सूप तर ते लवकर पचतं। आता यात टाका कोथिंबीर आणि सर्व मिश्रण छान परतून घ्या। 2 ते 3 मिनिटे हे सर्व मिश्रण छान परतून घ्या, जेणेकरून सर्व मसाला त्या कांद्यामध्ये परतला जाईल। आता हे मटण स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून मी घेतलेले आहेत आणि आता ते आपण या मिश्रणात टाकणार आहोत। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून छानपणे हलवून घ्या। 2 ते 3 मिनिट असंच तेलामध्ये हे मटण आणि कांद्याचं मिश्रण छान परता। जेवढं तुम्ही तेलामध्ये मटण आधी परतून घ्याल तेवढं त्या सूपाला चव छान लागते। मी जेव्हाही सूप करते तेव्हा मटण तेलामध्ये खूप जास्त वेळ परतते, त्याच्यामुळे सूपाला चवही खूप छान लागते। तर तुम्हीही नक्की करून बघा। आता यात आपण उकळलेलं पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही आहे। कोणतीही भाजी वगैरे असू दे आपण त्याच्यात गरम पाणीच टाकायचं। आता हे छानपैकी ढवळून घ्यायचं आहे। त्याला एक पाण्याला छान उकळी येऊन द्यायची। उकळी आली की मग कुकरचं झाकण लावून 8 ते 9 शिट्ट्या घ्यायच्या। मटण असेल तर 8 ते 9 शिट्ट्या घ्यायच्या, चिकन असेल तर 3 ते 4 शिट्टीत होऊन जातं। तर तयार आहे आपलं गरमागरम मटण सूप। तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला मटण सूप? आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा। चला मंडळी, पुन्हा भेटूया एका नवीन पदार्थासह। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।